दिवसातील आणि मॅच ही 5 षटकांची आहे. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊन पोहोचेल. एका बाजूला माळीनगर संघ ज्यांनी मागच्या वर्षी या स्पर्धेची फायनल जिंकली आणि दुसऱ्या बाजूला संघ माही 11 भुवन. त्या संघामध्ये देखील खूप मोठी ताकद आहे. स्ट्रायकर एंडवर पाहतो आपण रोहित साबळेला, नॉन स्ट्रायकर एंडवर सुनील बांगा. कमलाकर रवी आणि कैलास सुभाष प्रत्येक पंचासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. रॉक सर, नंतर वर्मा सर आणि विजय सरांसाठी. गोलंदाज तयार होतो. पंचांचा प्ले असा इशारा, सामन्याला सुरुवात. सुरेख प्रकारचा चेंडू, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवरती आणि चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. तिथे क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. तोपर्यंत मात्र 1 2 3 3 धावा पळून पूर्ण आहेत. 3 धावा येतील. 3 धावा येत आहेत. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. अकाउंट ओपन होत आहेत. 3 धावा ज्या मात्र धावफलकावर. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर 3 धावा आहेत. वर्मा सर जे मात्र उपस्थित आहेत आणि सुनील माळी सर यांच्या वतीनं यांच्या शुभ असते आपण ते 200 रुपयाचं प्राइज आले ते देतोय. इथे सुनील बांगरचा क्लास, चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. एल चौका. सुनील बांगर यांची बॅटिंग चाललेली नाहीये, परंतु बर्थडे मॅच का हा बडा खिलाडी आहे. हो, इथे लेट कट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव असं मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम चेंडू, अप्रतिम बॉल. अप्रतिम असा फटका कव्हर मध्ये चेंडू खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढती जाऊन पोहोचेल ते आता 8 या धावसंख्येवर. गोलंदाज तयार. इथे सुरेख प्रकारचा फटका. रोहित साबळेचा क्रमांक, चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. चेंडू फरार, सीमा पार, चौका. संघाची धावसंख्या 12. 12 ऑन द बोर्ड. अप्रतिम अशी संघाची धावसंख्या वाढती जाऊन पोहोचेल ती 12 या धावसंख्येवर. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रशांतला. ज्या प्रशांतवर आक्रमण करत असताना बॅट्समन रोहित साबळे आणि सुनील बांगर मात्र आपल्याला पाहायला मिळतो. इथे स्लोवर 1 चेंडू राहिला. चेंडू इथे डॉट येताना पाहायला मिळतो. पहिलं षटक मैदानामध्ये कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद नाबाद माही 11 भुवन. धावफलकावर धावा 12. सुनील कोणत्या सुनीलवर भारी ठरतो? एक माळीनगरचा सुनील आहे, एक भुवनचा सुनील आहे, एक सुनील बांगर आहे, एक सुनील भंडारी आहे.
पहिल्या षटकामध्ये 12 धावा, एक चांगली सुरुवात आहे माही 11 भुवन या संघाची आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये माही 11 संघ पराभूत झाला, परंतु अतिशय चांगली अशी कामगिरी पाहायला मिळाली. आज कोण जिंकणार ते देखील पाहायचं. या 6व्या दिवसामध्ये 8 संघांतून कोण प्रबळ दावेदार आहे त्यासाठी हे दोन संघ 6 संघ पर्यास्त झालेत. आता या दोन संघांमध्ये खूप मोठी फाईट आपल्याला पाहायला मिळेल. इथे बिग हिट, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत चेंडू खाली आणि फलंदाज पाच सुनील बांगर बॅक टू द पेव्हिलियन. सुनील बादोतील फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. रोहित भोईर मैदानामध्ये आता दाखल होतील. 5 या धाव संख्येवर बाद होत असताना सुनील बांगर एक आकर्षक स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु तदनंतर पुन्हा एकदा जे जाळं रचलं होतं त्या जाळ्यामध्ये तो मात्र बाद होतोय. रोहित साबळे आणि त्याच्या जोडीला रोहित भोईर दोन्ही हिटमॅन आहेत भुवनसाठी. सुरेख प्रकारचा चेंडू, तितकाच चांगला फटका, चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय, चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. रोहित साबळेच्या बॅट मधून येणारा हा चौकार माही 11 भुवन संघासाठी 4 धावा. सोळा धावा आहेत मैदानामध्ये. रोहित साबळे खूप चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो. सुनील भंडारी गोलंदाजी मार्कवर तयार होतो. आडव्या बॅटनं फटका इथे सजवायचा आहे. इथे चेंडू डॉट, इथे चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावर धावसंख्या स्थिर आहे 16 धावा. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना 5 षटकांची क्वार्टर फायनल आहे. 5 षटकांचा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. माही 11 भुवन संघ आणि त्यांच्या विरोधात माळीनगर. मागील वर्षीचा विजेता आहे माळीनगर आणि दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहतोय माही 11 भुवन. अर्थातच अंकुश शेठ बांगर यांनी प्रेझेंट केलेला हा संघ आज मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी राहील भुवन संघाची ते देखील आपल्याला पाहायचं. इथे शफल झालेत, मोठा फटका खेळायचा होता. इथे एक धाव मात्र कंप्लीट होईल. पंचांचा बाईकचा इशारा येतोय. एक धावाली एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढती जाऊन पोहोचेल ती 17 या धावसंख्येवर. 17 धावा धावफलकावर आहेत. तर स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळेल बॅट्समन रोहित भोईर. रोहित साबळे खूप चांगली कामगिरी करतो, त्याला कशा प्रकारची साथ दिली जाईल ते देखील आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार सुनील. इथे टाकलेला बॉल पंचांचा मात्र अबांतरचा इशारा. वाईट बॉल आणि वाईटच्या रूपाने संघात धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती 19 या धावसंख्येवर. सॉरी 18 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. 18 धावा, एक फलंदाज बाद आहे. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना रोहित साबळे आणि रोहित भोईर ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. टीम माही 11 भुवनसाठी. बॅटनं फटका इथे सजवायचा. अप्रतिम बॉल राहिलाय सुनील भंडारीचा. चेंडू डॉट येतोय, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. धावफलक स्थिर 18 धावा धावफलकावर. 1 बाद 18 माही 11 भुवन. गोलंदाज तयार होतात. गोलंदाजी मार्कवर 18 धावा आहेत. रिवर्स खेळले, प्रॉपर टायमिंग आणि चेंडू करतोय सीमारेषेचा भेद. ब्रिलियंट स्ट्रोक रोहित भोईरच्या बॅट मधून येणार हा दमदार चौकार.
चांगली सुरुवात आपण मैदानामध्ये पाहतोय. कमबॅक देखील या षटकामध्ये केलाय टीम माळीनगरने. फक्त 10 धावा करत आणि एक विकेट देखील जी मात्र मिळवली गेली आहे. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार होतोय प्रमोद माळी, अर्थात छोट्याच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्रायकर इनवर आपण पाहतोय संघाचा कॅप्टन आणि कॅप्टनला साजेशी अशी इनिंग मैदानामध्ये खेळावी लागेल. बॅट्समन रोहित साबळेला. गोलंदाज तयार, स्ट्रायकर इनवर रोहित साठी हा बॉल तितका चांगला फटका, तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल येते, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण जे मात्र पाहायला मिळतं. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 23 या धावसंख्येवर. 23 धावा धावफलकावर जे मात्र पाहायला मिळत आहेत. गोविंद कामत अतिशय चांगलं कॅमेरा वर्किंग ज्यांच्या माध्यमातून चेंडू जेवढा फास्ट पळतो ना तेवढा त्यांचा कॅमेरा गर 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 फिरतो. गोलंदाज तयार, आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू डॉट, निर्धाव चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. छोटूचं विशेष कौतुक करावं लागेल या प्रकारचा चेंडू मैदानामध्ये टाकला. धावफलकावर धावसंख्या 23 धावा धावफलकावर. षटक क्रमांक मार्गस्थ असताना तिसरं जे आपण पाहतो. इथे देखील भन्नाट वेग, चेंडू डॉट येतोय, चेंडू निर्धाव. अप्रतिम गोलंदाजी मैदानामध्ये राहिली प्रमोद माळी छोट्याची, ज्याने 3 चेंडू टाकलेत. फक्त आतापर्यंत एक धाव खर्च केली. उभं करून ठेवलंय मैदानामध्ये रोहित भोईरला. रोहितच्या पॅट मधून मोठाले फटके येणार का ते देखील आपल्याला पाहायचं. इथे अजून एक अप्रतिम बॉल, लाजबाब गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर कट होतोय आणि बॅट्समन मात्र चेंडू समजू शकत नाहीये. लाजबाब गोलंदाजी सराजराना छोटू माळीच्या माध्यमातून. धावफलकावर धावसंख्येचा विचार केला 23 धावाच्या मात्र धावफलकावर. अजूनही 2 चेंडू या षटकातील जे मात्र शिल्लक. क्वार्टर फायनलची लढाई टीम भुवन, माही 11 भुवन आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना टीम माळीनगर. इथे अजून एक डॉट बॉल, अप्रतिम गोलंदाजी जी मात्र पाहायला मिळते. छोटू कडून 5 चेंडू टाकलेत, 4 चेंडू आतापर्यंत डॉट टाकलेत. बॅट्समन रोहित भोईरला. अप्रतिम अशी गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना छोटू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर कट होतोय आणि बॅट्समन मात्र चेंडू समजू शकत नाही. धावफलकावर धावसंख्या 23 धावा. अजून एक डॉट बॉल, 5 चेंडू सलगचे डॉट खेळलेत. बॅट्समन मैदानामध्ये आपण पाहतो रोहित भोईर. षटक कंप्लीट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 23. अप्रतिम अशी गोलंदाजी छोट्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अविनाश येतात आता गोलंदाजी मार्गवर. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 23 धावा. रिवाज खेळले तिथे फटका, एक सिंगल येते. एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढती, जाऊन पोहोचेल ते आता 24 या धावसंख्येवर. 24 ऑन द बोर्ड, 24 धावा ज्या मात्र धावफलकावर. षटक क्रमांक मार्गस्थ असताना चौथा. 5 षटकांचा सामना, क्वार्टर फायनलची लढत. एक सन्मानजनक धावसंख्या 50 धावांपर्यंत तरी जाणं गरजेचं आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि ते धावसंख्या इथे होती का ते देखील पाहायचं. रोहित भोईर ऑन स्ट्राईक जो आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज अविनाश तयार. इथे टाकलेला बॉल स्लोवर वन जो मात्र होता, पिक करू शकले नाही. एक धाव येते. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवत असताना एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या 25 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ असताना आपण जे मात्र पाहतोय ते चौथा. अविनाश 5 षटकांचा सामना, क्वार्टर फायनलची लढत, भगवा चषक 20-21 चा थरा. इथे टाकलेला बॉल आणि इथे फलंदाज बाद. विकेटचं पतन.
6 धावा. अक्षयच्या बॅट मधून आलेला अप्रतिम फटका फुलटॉस होता आणि फुलटॉसला सीमारेषेच्या बाहेर खेळला. गोलंदाज तयार होता. आता गोलंदाजी मार्कवर. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येतो. धावपल कव्हर 31 धावा. शेवटचा बॉल जो मात्र शिल्लक आहे 31 धावा. धावपल कव्हर पाहायला मिळत आहे टीम माही 11 भुवन 31 ऑन द बोर्ड. अक्षय मैदानाच्या तालेत पहिल्या बॉलवर अक्षयने षटकार खेळलाय. कॉन्फिडन्स आत्मविश्वास या खेळाडूचा वाढलाय. इथे अप्रतिम असा बॉल. षटक कंप्लीट झाला मैदानामध्ये. 4 षटक संपली. धावपल कव्हर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 31 धावा. शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्कवर प्रमोदला आमंत्रित केलाय गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकर एंडवर आपण पाहतोय रोहित भोईरला. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. या बॉलवर एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु इथे नकार. पाईच्या रूपाने एक सिंगल. संघाचा धावसंख्या भारतीय जाऊन पोहोचेल ते आता 32 रन. 32 धावा. धावपल कव्हर माही 11 भुवन 32 धावा. ज्या मात्र धावपल कव्हर अजूनही 5 चेंडूंचा सामना जो मात्र बाकी आहे. त्या 5 चेंडूंमध्ये कितपत धावा येतात ते देखील आपल्याला पाहायचं. गोलंदाज आता गोलंदाजी मार्गवर प्रमोद आहे. स्ट्रायकर एंडवर आपण पाहतोय अक्षयला. फुलटॉस आणि फुलटॉस चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आले. सुवास आणि चुका करत नाहीयेत. फलंदाज होईल बाद. रोहित आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवर. प्रमोद तयार. आणि ते 7 चेंडू आतापर्यंत टाकलेत गोलंदाज प्रमोदने रोहित भोईरला. आणि आतापर्यंत एकही धाव मिळवून दिली नाहीये. 10 चेंडू खेळलाय रोहित आणि 5 या धाव संख्येवर आहे. सुरेख प्रकार चेंडू. चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन. सुरेख प्रकारचा चेंडू. तितका चांगला फटका जो मात्र पाहायला मिळतोय. एकदा वेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. धावाची संधी. इथे मात्र एक सिंगल येते. षटक मैदानामध्ये कंप्लीट. धावपल कव्हर धावसंख्या 35. विजयासाठी 36 धावांचं लक्ष्य. टीम माळीनगरच्या समोर माही 11 भुवन हा संघ खेळत असताना डीजे
योगेश आणि सुनील ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवर योगेश. पिजासाठी लक्ष 30 चेंडू आणि 36 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये 26 आल्या आणि शेवटच्या 3 षटकांमध्ये 10 आल्या. गोलंदाज तयार होत आहेत गोलंदाजी मार्कवर. 5 षटकांचा सामना, 36 धावांचं लक्ष, 36 धावांचा बाण जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. वेळ वाचवणं गरजेचं राहील. विनंती असेल योगेश तयार. काय करेन वर योगेश. योगेश टू योगेश. पहिलाच बॉल पंचांचा मात्र अबांतरचा इशारा येतोय. व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल ने झालेली सुरुवात. आपण पाहतोय मैदानामध्ये माळीनगर संघाचा अकाउंट ओपन झालाय. एक धावचे मात्र धावफलकावर 36 चा पाठलाग मैदानामध्ये करायचा माळीनगर टीमला. योगेश तयार. इथे टाकलेला बॉल तितकाच चांगला असा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतील. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल 3 या धावसंख्येवर. 3 ऑन द बोर्ड. 3 धावा ज्या मात्र धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक आपण मैदानामध्ये पाहतोय. पहिलं हातात असताना गोलंदाज योगेश. इथे सुरेख प्रकारचा चेंडू तितकाच ताकदवर फटका. योगेश माळीचा क्लास आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. होईल फरार. चौका. धावफलकावर ज्या मात्र 13 धावा. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर धावफलकावर धावसंख्या 13. अजून एक मोठा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दूर. चेंडू फरार. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप. चौका. सतरा या धावसंख्येवर 17 धावा धावफलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक आपण मैदानामध्ये पहिलं पाहतोय. इथे सुरेख प्रकारचा चेंडू आहे. कमबॅक डिलिव्हरी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम असा चेंडू. चेंडू टॉट असेल. चेंडू निर्धाव जो मात्र पाहायला मिळतो. धावफलकावर धावसंख्या 17. षटक क्रमांक आपण मैदानामध्ये पाहतोय ते पहिला. आवश्यकता धावसंख्या जी मात्र आपण पाहतोय 36 धावांची. बिगेट करण्याचा प्रयत्न इथे टॉपेज जरूर लागलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील परंतु त्यांच्या वाक्याच्या बाहेर. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. तिथे क्षेत्ररक्षण लाजवाब झाला. एक आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा. 3 धावांच्या मदतीने संघाची धाव टीम धावफलकावर धावसंख्या आहे 20 धावा. शेवटच्या आता 24 चेंडू आणि 24 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 16.
गडगे असतील, हिरामन गडगे यांच्या माध्यमातून खूप चांगलं स्कोरिंग आपण पाहतोय या स्पर्धेचं. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत आहे. टीन क्रिकच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण कव्हर करतोय. रमेश शिंदे सर यांचं चांगलं समालोचन, त्याचबरोबर आमचे कॅमेरावर गोविंद कामत यांचं अप्रतिम आणि दर्जेदार इथे एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या 21 21 धावा. गोलंदाज तयार. इथे सूर्यप्रकाश चेंडू प्लेसमेंट पहा, लाजवाब. सुनील भंडारीच्या पाठमधून येणारा हा चौकार. संघात धावसंख्या वाढेल या 4 धावांच्या मदतीने जाऊन पोहोचेल 25 25 या धावसंख्येवर. अजूनही विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. बिगेट हेलिकॉप्टर उडवला आणि लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. सुनील भंडारीचा दर्जेदार षटकार. सामना संपवला. टीम माळीनगर क्वालिफाय होती भगवा चषकाच्या या 6व्या दिवसामध्ये. कॉंग्रॅच्युलेशन आदिगोरे आणि कंपनी.